मैथमेटिक्स सेकंड स्टैंडर्ड 9th फर्स्ट चैप्टर है बेसिक कंसेप्ट इन ज्योमेट्री भूमितीचे मूलभूत संबोध बेसिक कंसेप्ट इन ज्योमेट्री स्टैंडर्ड 9th. In previous class we learned the concept point, line, plane. Today we discuss the concept coordinate of the point, distance between 2 points and betweenness. A point, a line and a plane are undefined terms which are basic concept in geometry. पहा ज्योमेट्रीचे मूलभूत कन्सेप्ट कोणते? अ पॉइंट, लाइन अँड प्लेन. परंतु यांच्या डेफिनेशन अनडिफाइन्ड असतात. पॉइंट, लाइन अँड प्लेन. फर्स्ट कन्सेप्ट इथं कोऑर्डिनेट ऑफ अ पॉइंट, बिंदूचा निर्देशक. कोऑर्डिनेट निर्देशक ऑफ अ पॉइंट, बिंदूचा निर्देशक. व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ अ पॉइंट? 1 मार्कासाठी डेफिनेशन विचारली जाते. व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ अ पॉइंट? तर डेफिनेशन सोपी आहे. द नंबर associated with a point on the number line is called the coordinate of that point. The number associated with a point on the number line is called the coordinate of that point. In the figure, coordinate of the point P is -1. पहा पॉइंट P आहे, कोणता नंबर डिनोट करतो? -1. and point B is 2. पॉइंट B या ठिकाणी आहे, तो 2 हा अंक दर्शवितो. म्हणजे B चा निर्देशक आहे 2 आहे आणि P चा निर्देशक आहे -1 आहे. अशा प्रकारे आपल्याला कोऑर्डिनेट लिहिता येतील. The number associated with a point on the number line is called the coordinate of that point. Second, distance between 2 points. 2 पॉइंट मधलं अंतर काढण्यासाठी डेफिनेशन दिली आहे. डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स. टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स, कन्सिडर देअर कोऑर्डिनेट अँड सबट्रॅक्ट द स्मॉलर कोऑर्डिनेट फ्रॉम द लार्जर. आपल्याला जर 2 पॉइंट दिले असतील, त्यांचे कोऑर्डिनेट दिले असतील, तर मोठ्या कोऑर्डिनेट मधून लहान कोऑर्डिनेट मायनस करून 2 पॉइंट मधलं डिस्टन्स काढता येते. पहा क्वेश्चन परीक्षामध्ये असतो याच्यावरचा. फाइंड द डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट. टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट, कन्सिडर देअर कोऑर्डिनेट्स अँड सबट्रॅक्ट द स्मॉलर कोऑर्डिनेट फ्रॉम द लार्जर. मोठ्या निर्देशकामधून लहान निर्देशक जर मायनस केला तर आपल्याला 2 पॉइंट मधलं डिस्टन्स काढता येते. सपोज शी दी फिगर पी क्यू. 2 पॉइंट आहेत. पी चा कोऑर्डिनेट लिहिला x आणि क्यू चा कोऑर्डिनेट लिहिलाय y. बट कंडिशन x इज ग्रेटर दॅन y. समजा x हा कोऑर्डिनेट y पेक्षा मोठा असेल तर पी क्यू हे डिस्टन्स या फॉर्म्युलेनुसार काढलं जातंय x मायनस y. Find the distance PQ, x minus y. If x is less than y, जर समजा x ची किंमत y पेक्षा लहान असेल तर त्यासाठी हा फॉर्म्युला वापरायचा. देन डिस्टन्स PQ इक्वल टू y मायनस x. पुढचा पॉइंट पहा बिटवीननेस. बिटवीननेस मीन्स दरम्यानता. If the points P, Q and R are 3 distinct collinear points, then there are 3 possibilities. Case number 1, point Q is the between P and R. पहा Q between आहे P आणि R च्या. Point R is between P and Q. नंतर R पण आपल्याला between मध्ये मांडता येते. थर्ड केस आहे point P is between R and Q. फॉर्म्युला तयार होतो. if distance PQ plus distance QR equal to distance PR, then the point Q is said to be in between points P and R. Suppose PQ plus QR that equal to PR असं जर येत असेल
तर 3 points are collinear and therefore the point Q is between the point P and R. Okay, next period we discuss the practice set 1.1.